वर्सेस आपण पाहतायत हवेली पुणे या दोन टीमच्या दरम्यान. पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वाह अमोलजी, काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग, बेधडक आणि झन्नाटेदार हा षटकार पाहायला मिळतो. अप्रोच इंटेंट पहा, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट. पहिल्याच बॉलवर षटकार. 32 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन श्रीकांत अप्टिकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. या बॉलला फुलटॉस बॉल सोडणार तर नाही आहे. या बॉलला मात्र या वेळेला लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार ठोकलाय. 2 बॉलवर 2 खणखणी षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. आमच्या प्रेक्षकांना हेच हवं असतं, एंटरटेनमेंट. षटकार चौकार त्यांना आवडत असतात, परंतु गोलंदाजाला हे षटकार चौकार कधीच आवडत नसतात. त्यासाठी करावा लागतो तुम्हाला कमबॅक. 2 बॉलवर 2 षटकार, 12 रन. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. 3 बॉलवर 3 षटकार, 3 इन रो. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सुपर टायमिंग. अमोल, काय बॅटिंग सुरू आहे. डॉन मात्र खेळाडू कक्षांमधून टाळ्यांचा कडकडाट करतायत, अप्रिशिएट करतायत अमोलच्या बॅटिंगला. आणि या वेळेला चौथा षटकार. वाह अमोल, काय बॅटिंग सुरू आहे. 4 बॉलवर 4 षटकार, इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. काय कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने आपण पाहताय जबरदस्त फटकेबाजी. 32 धावांचं लक्ष्य समोर असताना आता फक्त अवघ्या 8 रनची आवश्यकता. श्रीकांत अप्टिकर यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय आणि अमोल सांगतायत आयोजकांचा वेळ सुद्धा आम्हाला वाचवायचा आहे आणि आम्हाला चांगली मॅच खेळण्याचा दृष्टिकोन आम्हाला बाळगायचा आहे. इथून इनसाइडचा फटका. वाह, स्टायलिश शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. 5 बॉलवर 5 षटकार, 30 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. 2 रनची आवश्यकता आहे आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. बॉडम हँडचा वापर, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट अफलातून. आणि इथून मात्र हे क्रिकेट आहे आणि सन्मान दिलाय. जसं केतन म्हात्रेने आपण पाहिलं विश्वजित ठाकूरला VVPL मध्ये सन्मान दिला होता, असा दर्शन बांदेकर या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलंय. परंतु एक चर्चा रंगली होती. विश्वनाथ जाधवच्या 6 बॉलवर 6 षटकार सुमित ढेकळेने मारल्यानंतर सुद्धा त्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली होती. सेकंड टाइम झालं होतं सुमित ढेकळेच्या बाबतीमध्ये. एकदा राज नंदिनी ट्रॉफी कर्नाटकमध्ये आपण पाहिलं होतं की 6 बॉल 6 षटकार इम्रोज खानला मारल्यानंतर ते सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु हा सन्मान आहे. अगदी तेच केलं यावेळेला. अमोल हॅट्स ऑफ आहे, मानाचा सलाम. ऑन साइडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिला. स्टायलिश फिनिश. आणि आयोजकांनी सुद्धा सांगितलं असेल, थँक्यू व्हेरी मच. निलेश मुंबईकर यांनी मात्र झेल टिपलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर वेळ मात्र या ठिकाणी वाचवला गेला, परंतु श्रीकांत अप्टिकर हार्ड लक. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. चला या पण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. जो झेल टिपला होता तो झेल मात्र जितू. जितू आपण यायचं आहे. प्राइज आपल्याला 200 रुपयांचं आलेला आहे शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच नंतर आपण वितरित करूया. लगेच मॅच स्टार्ट होईल. अमोल आहेत आणि सामन्याला मात्र सुरुवात होईल. एकविरा स्पोर्ट्स अँड हवेली पुणे आजच्या दिवसातील शेवटची लढत पाहायला मिळेल. 40+ तालुका हाफ. आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मित्र मोनिश पाटील आपल्या समवेत जोडले जातील. तत्पूर्वी मी इथेच थांबतो. धन्यवाद.